मैत्रिणींनो नमस्कार. आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुली याचा जबरदस्त असा प्रोमो. नानांना अचानक काय झालं, अशी कशी नाना आपल्या सगळ्यांना सोडून गेले, हे आपल्याला पाहणे खूप रंजक ठरणार आहे. नाना गेल्याच्या नंतर वकील आशीर्वाद बंगल्यामध्ये येतात आणि सुमित्रा आईला सांगतात. नानासाहेबांच्या मृत्यू प्रमाणानुसार नानांनी ही सगळी प्रॉपर्टी जानकी रणदिवे यांच्या नावे केली आहे. हे ऐकून जानकी सहित सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि वकील पुढे म्हणतात. आणि जानकीताई ही प्रॉपर्टी स्वतःहून कोणाच्याही नावावर करू शकत नाहीत असा त्यांनी क्लॉज पण टाकला आहे. त्यावर सारंग म्हणतो, असा क्लॉज का टाकला असेल नानांनी? हे ऐकून शरू म्हणते, वहिनीने या घराच्या भल्यासाठी खूप काही केलंय, म्हणून काय सगळं वहिनीच्याच नावाने, आईच्या नावाने का नाही? शरू जानकी जवळ येते आणि जानकीला म्हणते, नक्की हे मृत्यूपत्र नानानेच केलंय की? हे ऐकून जानकीचा गोंधळ उडतो आणि हे सगळं आपल्याला 23 आणि 24 मे रोजी पाहायला भेटणार आहे. नानांचं नक्की काय झालंय, नाना कशामुळे हे जग सोडून गेले, हे आपल्याला येणाऱ्या काही भागामध्ये समजणार आहे. तेव्हा कोणीही मिस करू नका. असेच नवनवीन आणि फुल अपडेटसाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा.